संधी मिळाली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून संधी मिळाली आहे. मात्र राजू सातव यांच्या पत्नी स्वतः तुम्हाला कन्या सातवांना काँग्रेसने संधी दिली. कुठून महिलांचा सन्मान केला आहे असं वाटतं होतं? नक्कीच महिलांसाठी हा खूप मोठा सन्मान दिलेला आहे आमच्या पक्षाने सुद्धा आणि भाजपने सुद्धा. मॅडम तिकीट घेण्यासाठी अडचण आली का? कारण की काँग्रेसमधून अनेक जण इच्छुक होते. हे तुमच्या गांधी परिवाराशी सातव आणि गांधी परिवाराची निकटचे संबंध असल्यामुळे सोयीस्कर झाले का तिकीट मिळवण्यासाठी? नाही, कुठेही अडचण आलेली नाही. सर्व नेते मग माझ्या प्रदेश काँग्रेसचे सर्व नेते माझ्या सोबत होते आणि केंद्रातील सुद्धा सर्व नेते सोबत होते आणि त्यामुळे तिकीट मिळायला कुठलीच अडचण आली नाही. विधान परिषदेवरती मुस्लिम चेहरा देणार असं सातत्याने बातमी जी आहे ती काँग्रेस नेत्यांकडून बाहेर येत होती, परंतु अचानकपणे तुमच्या नावाची घोषणा केंद्र स्तरावरून झाली. जे काही मायनॉरिटीच्या नेत्यांना देणार होते, परंतु त्या मायनॉरिटीच्या नेत्यांनीच माझ्या नावाची शिफारस केली. त्यांनी सांगितलं की ताईंना 2.5 वर्षाचीच टर्म मिळालेली आहे, त्याच्यामुळे ताईला पूर्ण टर्म द्या आणि पुन्हा ते सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच्यामुळेच हे शक्य झालं. एकनिष्ठता तर नक्कीच आहे. आमचा सातव परिवार हिंगोली जिल्ह्यामध्ये आमच्या आईसाहेब रजनीताई सातव आम्ही 43 वर्षांपासून त्या काम करत होत्या. त्याचबरोबर राजू सातव यांनी सुद्धा 2002 पासून पक्षामध्ये काम सुरू केलं होतं आणि त्यांच्यासोबतच खांद्याला खांद्या लावून मी सुद्धा मागच्या 20 वर्षांपासून त्यांच्यासोबत सपोर्ट सिस्टम म्हणून काम करत होती. आज 43 वर्ष सातव परिवार हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटन बळकट करत आहे, वाढवत आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच हा एकनिष्ठतेचा सुद्धा फळ आहे. नाही, माझी मुलं ही गावावरून आली. काल रात्री गावाहून ते निघाले. रात्री 12 तास लागले त्यांना. ते सकाळी पोचले. तोपर्यंत आम्ही पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आले होते, त्यामुळे आम्ही फॉर्म भरायला गेलो आणि त्यांचे पासेस तयार झालेले नव्हते, त्यामुळे त्यांना बाहेर थांबावं लागलं. पण पुनश्च एकदा त्यांना मी आत नेलं आणि आता शेवटचा फॉर्म परत एकदा त्यांच्या हातून मी भरला त्यांच्यासोबत. थँक्यू थँक्यू थँक्यू. भेटू परत नक्की.